नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इथं करा तिकडे नाही जायचं. आणि दादा मी साडी कुठे घेतली? आत्याच्या कोमल आत्याच्या स्वामिनी साज मध्ये साडी घेतली. विशालनी मायराला आणि मला, तिला रेड कलर आणि त्यांनी मला व्हाईट कलर घेतला होता. पण मी म्हटलं मला हा कलर आवडला. व्हाईट लय आहेत माझ्याकडे, लय साड्या घालत, व्हाईट ड्रेस व्हाईट साड्या. त्याच्यामुळे मी म्हटलं दादा भाऊ मी तिच्या घरी गेलेली तेव्हा कोमलला बोलली, कोमल मला ही कशी वाटेल? कोमल बोलली भारी वाटेल म्हणून मी घे. तर विशालला आमच्या दोघीसाठी 2 घेतलेले. आणि कशी वाटते साडी. आणि ब्लाऊज मी साधं सिंपल शिवलंय बघा, तुम्हाला दाखवू का? आणि मी बारीक झाले का बघा. का मी बारीक झाले? गेलंय थोडस, म्हणजे आता परत बारीक झाली मी. मस्त मी वळायला मोठीची मोठीच आहे. दादा पाय बरं आता आता फिरव बरं मला थोडस. किती बारीक दिसते. आता फिरवता येते तुला मला? फिरवता येते ना? बघ बरं आता फिरते बघ बरं पाय थोडीशी. दादा झाली थोडी बारीक. आता बारीक झाली नाही, पोट मोठे आहे ना दादा. थोडं पोट तर असणार तुझे दादा. जेवण केलं तिने? जेवण केलं रे दादा. आताच थोडस असणारच पोट आईचं. ते म्हणते काहीच नको आईला पोट, जाऊ द्या मरू द्या ते सगळं. सांग द्या. कोमलकडे साडी घेतलेली मी, कशी वाटली? आणि भरपूर दिवसानंतर घातली, म्हणजे बरेच दिवस झाले घेतली होती तिने. पहिल्याच मला त्या गेल्या सगळ्या तिच्या साड्या. आता 14 एप्रिलसाठी पण तिच्याकडनंच घेऊन आली मी. आणि बघा ब्लाऊज साधं सिंपल शिवलंय. कसं वाटलं ते पण सांगा. ब्लाऊज मी हे केलंय, कट करून दिलेलं. हा चल तिकडे शिवलं आमच्या भाडुत्रीकडे आणि कट करून दिलेलं. हा बरं फिरवतं दादा मला. हा बस झालं दादा, बस झालं. आईला एवढं फिरता येत नाही. तर आता 1 तारीख येते. आता परत कशाला बोलू नमस्कार म्हणते. आणि माझं बाळ काय बोलतोय मला तुम्हाला माहितीये. माझं बाळ बोलतंय आता मी स्कूलला जाणार आहे लवकरच आई, आणि तू आता जास्त कामं कर, मग तू घरी राहायची गरज नाही. आता तू जास्त ऑफिसला यायला जा. म्हटलं हो ना, मी जास्त जाणार. तुला किती जाणार? 2-4 तास शाळेत जाणार. हा राजा बरं बरं. वाड्यावर सोनपापडी पण, म्हणजे जास्त ऑफिसला का तर वाड्यावर तिकडे जाता येते ना म्हणून. माती खेळायला मजा येते माझ्या कोकला पण आणि माझ्या पिंटूला पण. सोनपापडी घेऊन तिकडे जातो, रोहितला पण. तर सगळ्यांचे कमेंट इतके भारी आले त्या आपल्या कोमलच्या नाही का ब्लॉग आपल्या दोघांना. एवढं भारी आला. आम्ही 2-3 दिवस वाचत होतो ना. आम्हाला खरंच तुम्हाला थँक्यू सो मच त्या ब्लॉगला. एवढे कमेंट भारी भारी. मी तर इतकं वाचून माझं मन भरून गेलं. खरंच मला खूप बरं वाटलं. खूप दिवसानंतर मला असे कमेंट आले ना, तर माझं म्हणजे आम्ही असं उत्साह झाला मला. उत्साह झाला. मला खरंच तशी कमेंट आली की मला लय उत्साह येतोय आणि मला लय बरं वाटतंय. माझं थोडंसं दुखणं पण पडतंय. असं वाटतंय काहीतरी करावं आपण, काहीतरी पळावा चालावा, असं करावा असं. आणि याला एका पण असे आले की काय सगळे चांगलेच होते. बाकीचं एकच होता की आता खरंच मम्मीला कसं नाचता येते. ते प्रीतमचा बर्थडे एकदा बर्थडे येतो आणि आपल्या पोरांच्या यायला करतो. जावई म्हणजे आपला मुलगाच असतो ना. प्रीतम मला हे आई म्हणतात, तोंड भरून मम्मी बोलतात. तर प्रीतम पण माझा मुलगाच आहे ना. तर मग माझ्या मुलासाठी थोडीशी नाचले, कारण दुखला तर दुखला पाय, पण मी नाचले का. पण ते दुखणं हरून जातं. तेवढं प्रेम लागतं, मनातून प्रेम लागतं आपल्या. हा शोना हा जा पप्पा मम्मीकडे जा. तर ना मी आता हे करते. आता गाडीच्या हप्त्याचं काय आहे तुमचं? 1 तारीख आली. 1 तारीख आली. तू काय बोलली होती? जाऊ नका म्हणे आता उन्हाचं. पुढे फिरू नका आता, उन्हा तानाचं घरीच राहा. हे पण खरं. मग आता कसं काय कमाल सांग बरं. आता आम्हाने असंच जाईल ना. मग आता पुढच्या टायमाला देईल लागल तर मी. आता काय नाही पुढच्या टायमाला मग आता काय सांगू राहणार आहे. काय पप्पा काय करायचे माहिती? सकाळी उठूनच जायची. ट्रिप लागू नाही लागू तिथे बसून राहायचे. मग कशाला मी म्हटलं ट्रिप आली तर फोनवर येईल ना तुम्हाला, आली एखादी तर तेव्हा जा. काय गरज आहे उन्हात जायची? आणि नका देऊ मला पैसे, जाऊ दे. अरे नका देऊ म्हणजे आता धंदाच नाही तर काय करते, जाऊन देत नाही देणार. उन्हात कशाला जातात दादा? नको ना शोना शोना शोन. गेलं तर 2 पैसे भेटतात मग. चल कोमलचा फोन येतोय. कोमलचा फोन येतोय. भाभी आले असतील म्हणून तिचा फोन येत असं. आता ऑफिसला पण जाते. थोडे बरेच दिवस झाले, म्हणजे 4-5 दिवस झाला. मस्त एन्जॉयच करत गेले. प्रीतमचा बर्थडे वगैरे. कोमल आलेले 2-4 दिवस. सगळं मजा झाली. सगळं चांगलं चाललं. आता टेन्शन काही नाही. तर चला आता मी ऑफिसला जाते. आणि संध्याकाळी येणार.
तुला कोण बोलले सगळं आता येणार बॉबी मामा माहितीये का? आता येणार आहे. बॉबी मामा काय बोलले तुला? किट्टू दादाला सांगा तोंडात बोट नाही घालायचं. किट्टू दादा केस लय भारी झाली म्हणे हा, आता. किट्टू दादाला सांगा की तू मोबाईल पाहता नाही घ्यायचा, मोबाईल नाही घ्यायचा जेवतानी पण, टीव्ही नाही पाहायची, अभ्यास करायचा. हा, चांगले पोरं असे कामं करतात असं बोलले बॉबी मामा माहितीये का? मग हा, नाही तर मग हा चांगलं बाळ आहे ना माझं, लय चांगलं बाळ आहे. तर खरंच मी खूप बोलले. चला मी बघू भेटू आपण थोड्या टायमाने. हा काय आई वाड्यावरच्या ना प्लीज माझ्या बघू दे गड्डा किती मोठा झालाय आणि वरच्या पण बघू दे किती मोठा झालाय. खड्डा केलेला मोठा होत असते का आपण? झाड मोठे होते. खड्डा केलेला खड्डा नाही मोठा होत, झाड मोठे होतात. आई बघू तरी दे ना. बघू देऊ. आता लोक कोणाचाच खड्डा मोठा झाला नाही, खड्डा पतल्याला. झाडं मोठे होतात, आम्ही झाडं म्हणतो मोठे झालेत का पाहायला चला, तर तो खड्डा म्हणतोय मोठा. खड्डा पतला होता, त्यांनी 2-3 बाळ खेळत होते, 2 जण. तर काय रे दादा? आई बघू दे. आई दादा मी खड्डा खोटा ठरलो ना मग पुन्हा खड्डा छोट्याला झाला मला दिसलं तिकडे चिपकलं होतं एवढं मोठं ढगाल. हा चिपकलं होतं. बापरे, असं झालं तर हा ती काय म्हणते हा त्याला दगड चपकला होता. चला मातीला दगड असेल माती. काय करती? काय घेते खायला ती? काहीतरी घेते ना ऑफिसला खायला. क्षमा कहे परवाने से यहाँ नहीं आ, मेरी तरह जल जाएगा यहाँ मत आ, पर उसको जलना ही होता है, प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. आवले चिकू खराब झाले, काय करू? थोडेसे हे झाले का? घे काय नाही हं? किट्टू काय थोडे नाही. खराब झाले. कशी किट्टूचं बॉल घेऊ का तिकडे खेळायला? मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ, परवाना ही होता है, जल जाना होता है, हर खुशी से हर गम से. पाणी घ्यावं लागेल बॉटल. पाणी घ्यायला भरून घे माटक. आता आम्ही मस्त चाललो टेम्पो मध्ये. आज किट्टू दादा मी काय रे किट्टू दादा? किट्टू दादा कडे राहतो बॉबी मामा काय बोलले? तोंडात हात घालायचा नाही. आत्याचा फोन आलता ना, आत्या बोलली किट्टू दादा आता व्यवस्थित वागतोय का? मग तू काय बोलला आत्याला? तू काय बोलला? सांग ना. काहीच नाही बोला. काहीच नाही बोलला. आपल्याला सांगायला सांगायला आहे बरोबर. गेर गिर काय करशील? हा गेर मागचा गेर टाकी जरा ही करा. हा चला मस्त जाऊ थोडस वाड्यावर बसू. आई मेला संपला. हा मेळा संपला. आणि आपण चाललो. स्कूटी आमची खराब झाली. स्कूटी आमची खराब झाली. मोठी गाडी पण घ्यायची होती, पण पप्पा म्हटले जाऊ दे चल वाड्यावर तिकडे टेम्पो घेता येतोय. मोठी गाडी घेऊन जात नाही ना. हा ना, तिकडे थोडस लागते, तिथं टाकायचं एक टेम्पो मुरुम वगैरे टाकूत आम्ही, मग जाईल. चला मग आता मी ऑफिसला पण जाणार तशीच, आणि तसं वाड्यावर पण एक राऊंड मारून येते. काय आलंय काय झालंय ते पण बघावं लागेल. बेबी बघतो मला खड्डा. हत्तीवाला पण त्याचा खड्डा बघायचा. तिकडे खड्डे पोहोचून ठेवलेत, म्हणजे बनवलेत छोटे छोटे. ते म्हणते आम्ही म्हणतो झाडं आले का? हा बरोबर बरोबर. छोटे छोटे नाही होत. हो लय मोठे मोठे केले. चाल इथे खेळ ना दादा. हे बघा किट्टू दादाचं ना, हे बघा हे होतं खड्ड. किट्टू दादा आम्ही बोललो अरे देवा रे, अरे देवा. ते दिले प्यायला त्याने. हा असे सोप माटे म्हणते. सोप आता त्याचा हाता घालू का? घाण होती राहत. हे सगळं फेकून दिलं त्याने. त्याने सगळं फेकून दिलं. काय किती मोठे झाले ना आता. हे खड्डे केलं होतं. मला म्हणते मी बोलले होते झाडं लावले ते आमचे झाडं झाले का नाही मोठ्या पप्पाला आले का नाही, तर तो रोज काय म्हणते माहिती का तुम्हाला? माझं खड्डं मोठं झालं का नाही. हे खड्डं मोठं झालं का नाही आणि त्यात पाणी टाकलं त्याने. आता मी झाडाला पाणी टाकतो ना, त्यावर तर खड्ड्यात पाणी टाकलं खड्डा मोठं होईल. म्हणून ते टाकते. का रे? हा बाबा बघ ते किती मोठा झाला. हा खरंच मोठं झालं. चला खेळा खेळा. चला आपण ते भाऊने लावलेले झाड आले का बघू दे. लावलेले होते का नाही मोठे काय म्हणते. इथे खेळायला बघा इथे टाकलं. चुलीला लावायला लिपायला हे नाही बाई शेण काहीच करू बाई मी. शेण लय बाया म्हणले तुम्हाला आणा. हा लयच बाया बोलले मला शेण आणा, म्हणजे मी काय आणत नाही.
हा ना शेण आम्ही आणायचं ना. मग काय झालं तिकडे जातात म्हणून वाखारीकडे पाणी भरलं इथे. हा गाईला दाखवा. हा 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 गाईजनं पाहिलं सगळं. सजनारी काय सांगू. हे पप्पा एवढे झाले पाहता. बरं लय बरे पाहिले ना आपल्या पप्पा. बरे बरे पप्पा लय बरे पाहिल्यात. मस्त गुलबशीचं फुलं आलं बाई. गुलबशी गुलबशी. हा भाऊ राजा आलं बाई सगळं. ते काय आलं ना. हा काय लावले भाऊ ना. काय माहिती काय लावलं ते. दुधी दुधी दुधी. दूध अशी राहते किती. हा दुधीची येलच आहे. बियाणं होतं त्यानं. मग एवढी ती एक लावा लागते एकटी. चांगलं लावलंय लेकरांना माझ्या. जाऊ दे कसं आवाज येतो. किट्टू तिकडे तू बा तिकडे. ए काय करतो. काय बोलला की तू दादा. बंद केलं हा काय बोलला सांग तू. बरोबर बसून बोलतोय बाई. काय दादा बोल. आई हा मोठा झाल्याने रंग घेऊन दे. लेहंगा. अरे एवढं जाड जुडला लेहंगा चांगला दिसणार नाही. पट्टी झाल्याने घेऊन देतो. पतली झाल्या आता मग मी पतली कधी व्हावं. पतली झाल्यावर घेऊन ते पण हा ना पतली कधी व्हावं तसं दादा. तुला देणार नाही म्हणे घेऊन हा असं. दादा हा पतली झाल्याच लेहंगा घेऊन देशील. एवढी मोठी झाल्याने रंग घालून लँगडे फाडून दे. फाटून जाईल जाड बाईला मोठ्या बाईला. फाटून दे. फुलाच्या फुला पूर्णची पूर्ण. मग काय करू दादा. किती पतली हो सांग बरं तू आता. एवढी दादा चालूच आहे रे माझं. माझ्यातच पटली होती. तुझ्या तू जाड होईल दादा असा मस्त इकडे बाय. थोडासा जाड होतो मजबूत. हा शोना. मी पहिल्याचे मधू. तू पहिलाच मजबूतच. हा, तर थोडी मी एक्सरसाइज कर ना दादा रे. मी एक्सरसाइज आता करून नाही केलं. नाही करून गेला. आता मी केली होती. केली होती. हा. अच्छा कधी केली होती दादा तू. डबल उचलून दिलं. डंबर उचलून. आणि तू अरे आव याचा खाली बॉल पडला होता टेम्पोच्या तिथं उचलला. नाही याले भारी बॉल आहे तो लाईट वाला बॉल आहे. मग तू आणायचा होता ना. खाली पडला होता माझा. मग सांगायचं ना मला मी खालून आणला असता ना. दादा उचलला होता. आता कोणी उचलून घेऊन मग जाईल. गेलो. लाईट वाला बॉल आहे महागाचा तो. माझं तुम्हाला समजायला पाहिजे. जाऊन घेऊन या. आता असलं तर ते हा, आणता येईल. तिथंच असेल. कोण नाही अजून गेलं. मी तर काहीच करू देत नाही. चल ये. हा? हा इधर आओ. आता नाही. ये रे, ये. आजा. हमारा किट्टू ना बहुत होशियार है. हमारा किट्टू बहुत होशियार है. कुछ भी नहीं मस्ती नहीं करता है. कुछ नहीं करता है ना. आ इधर. हाँ कुछ नहीं करता है वो. वो कुछ नहीं डरता है. मस्ती अभी अभी थोड़ा भी नहीं मस्ती किया उसने. हाँ बहुत होशियार है. वो भी माँ बन गई. अच्छा मेरा बच्चा थोड़ा भी नहीं अभी बच्चे भी नहीं खेलता था. अभी डरता नहीं. सबको उल्टा भी जवाब नहीं देता है. उल्टा भी नहीं जवाब देता है. हाँ आयुषा का आयुषा. हाँ पहिले का आता ती बोलली जर किट्टू मातीत खेळला हा. आणि परेशान केला आईला हे पळू. हा आंटीला माती चांगली असते ना. माती चांगली असते. हा लहान मुलांना हे करा फॅन बंद करा. हा. लहान पोरायला. हा अभी तुझे उल्टा जवाब दे रहा था ना. हाँ. अभी देख नहीं दे रहा है. इन्होंने डांटा ना तो नहीं दे रहा है. हा नाही आता बोल. मी नाही बोलणार त्या दिवशी उलट बोल. बोल त्यांना. मिरची खिला. बोलणार नाही अरे, तूच बोल ना. बरं उलट सांग. आता- तू आता खरी उलटा नाही बोलला तेव्हा. आता की तू कधीच उलटा नाही बोलणार. आता आंटी हो अभी किट्टू ना कभी उल्टा नहीं बोलूंगा. हाँ, अभी नहीं उल्टा बोलेगा. उलटा बोलेगा तो मिर्ची. हाँ. नहीं तो मग इनको बुलाऊंगा. हाँ ना, नानी है तिथं भी आता है ना. नानी ने. नानी से बात करती हूँ, मम्मी से, हाँ, सबसे बात करती हूँ. हाँ. तू आता बघ तू मस्ती केली तरच हे करणार. ती बोलणार कि शाळेत भी जातो तू आता. स्कूल में भी जाता है बच्चा मेरा बहुत होशियार है. अभी थोड़ा सा मस्ती कर रहा था इसके लिए मैंने बोला. फिर- हाँ. हम तो देख नहीं तो वो बदमाशी किया ना तो लेके जाने के इसको. हा काय नाही ते फॅन चालते. बंद केला ना ते आवाज नव्हते. चल हा हा चल बाय बाय कर. बाय बाय. बाय 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 बाय. हा बाय बाय. असं नाही करते असं करते. असं करायचं पुरा हात करून. पैसे गिर जाएंगे. आता नाही काय भरला ना. काय झालं माहितीये का. अरे मी पडेल नको. नाही पडत. काय झालं माहितीये का बाळ ना. आता माझं मला पडता येत नाही. तुम्ही गेला तर वाढेवा त्याचा बॉल राहिला होता. किट्टू दादाचा बॉल टाकून ठेवला. हा चले जा जा. हा तर काय झालं
बाळानं टेम्पोत तिकडे वाड्यावर बाहेरच वाड्याच्या बाहेर बॉल राहिला होता एवढा मोठा विशालनं. कितीचा आणलाय रे? महागाचा आणलाय ना? खूप महाग आहे. खूप महाग आहे. घेऊन घेतलंय. 150-250चा बॉल आहे तो. आणि मग खालीच माझ्याकडूनच पडला तो खाली म्हणजे टेम्पो मधून. तर मला मग मी आल्यावर पप्पाला म्हटलं अहो जाऊ घेऊन या. ते घेऊन गेले आले तोपर्यंत इतका पळतोय मातीत खेळतोय तिकडं मातीत 2 पोरायला लहान पोरायसंग खेळत होता. बरं खेळू द्या खेळायला काय ना मातीमध्ये पण काय ऐकाच ना मी 3दा पळते त्याच्या मागं आणते 3दा पळते आणते ऐकच ना. ती बाई जशी आली ना तिला घाबरला तू. अरे पाल नाही लक्ष्मी आहे हा पालनावती लक्ष्मी. बरोबर ना. हा पाहिजेला घाबरला त्या आंटी दादीला काय बा ती बाबा काय नाही तिला लहान पोरच मोठे मोठे हा. तुझ्यासारखे नातू आहे आणि माझं बाळ जसं तिला पाहिलं तिकडे लगेच रडायलाच लागलं. नवऱ्याच्या. आता बोलला मी आई मी कधीच उलट बोलणार नाही कोणाला आज मारणार नाही. हा. ते बाजूच्या आंटीला उलट बोलत होतं माझ्या बाळाला. असं उलट बोलायचं नाही हा. मोठी माणसाची इज्जत मोठ्या ठेवायची. माणसाची इज्जत करायची. पप्पा कधी कोणाला उलट बोलतोय का? हा? माझं सोनं. अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई. कोकणीकडे जायचं का कोकणीकडे? चला कोकणीकडे जाऊ इथं बस. कोकणकडे जायचं ना. कोकणीकडे जाऊ आपण आता. माझ्याकडे घे नाही रुमाला आणला मी. कोकणीकडे जाऊ आपण मस्त. आता ते बरोबर माझं बोलतो. सोनाच्या पार्लेजी खा ना तोपर्यंत. नको तर आता आम्ही काय ओली पाहिजे. आम्हाला लय उशीर झालाय 8 वाजले दादा. अजून जाऊन दळण टाकायचंय आपल्याला दळायला. हा उद्याची मिळून द्या आता. आता उद्याच वेळेत दळा घ्यावायचं तर असेल. आज तरी ध्यान द्या टाकायचं आम्हाला. मला द्यायला नाही हा, ना. मग मला नाही द्या ना. मला ते अजून एकदम भाडं तरी आज झाले असं सगळ्याला गॅसच भेटणार आमच्याकडे लय टेन्शन झाले. गॅस भेटणार तर काय भाडं तरी रूम सोडून चालले. आता लय टेन्शन आहे आम्हाला पण काय नाही त्याला करायचं? ते तिकडून लाकडं द्यावं लागलं वाडी. वाडीतून नाही, लाकडं. कधी कधी लाकडं जवळ कशी करते ना घर काय नाही होणार का आपली. नाही, बाहेर आपले करू. वाड्यावर बाहेर आहे म्हणून करू शकतात. आपलेच रूम काळे होतील ना वेळेस बाबा मी कलर मार्ग कसं परत करू. नाही बाहेर चूल पेटवलं. बाहेर कसे भेटून ते लोक बिचारे लुटायला जाणारे लोक त्यांना कसं काय चुलीवर नाही जमत कायला. आपण बनवतो खातो चुलीवर ते भात भाज्या खाते हा आणि चपात्या पटापट बनवून द्यायचं जाऊ द्या का सोडलं तर काय गॅसच भेटाना. सकाळपासून विशाल गेला होता. हा सकाळपासून विशाल गेला होता नंबर लावायला. घेऊन ये पाय. काय स्प्राईट घेऊन देऊ. स्प्राईट प्यायचं नाही त्याच्यामध्ये जास्त शंभर sugar एवढं आहे. झाली. हा शुगर आहे. आपली बबली आज तू काय बोलली मम्मी ऐक तू फ्रुटी मध्ये पण जास्त शुगर आहे बाई. आपली बबली आता काय बोलली आज तू की मम्मी त्याला शुगरचं काहीच द्यायचं नाही दादाला. चिप्स कशाला दादा आपण काय तुला मी पार्ले फळं खायची फळं. फळं खायची घरी गेला फळं तुला खाऊ चिकू मस्त. आणलेले ते का हा, घरी वाडी आरती चालू झाली बघा आता. थांबा आरती दाखव मला पण. आरती बघा जा पुढं हा? पुढं जाय ना. थांब दादा माझा 2दा जाऊन आला. हा. आरती चालू झाली. आता आरती चालू झाली. एंड करायचं. माझ्या बरोबरच होता तो आता लोक तिकडे होतं पण आता आलं तर मी- माझ्या बरोबर. हा तर चला आता मी माझ्यासाठी तंदूर थोडस म्हणजे मॅग्नेट करायला ठेवून देते. आता हे थोडस टाकते मी पहिलं टाकते चिकन पीस खाते मी रात्रीची का. हा फक्त 2 पीस खाते ना उद्या सकाळी. 2 पीस हा 2 पीस चिट्टू दादा 1 खाते. मायकेट 2 खाल्ले तरी चालेल. दही टाकलं तरी थोडस टाकणार. चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ. आता हे काय आता 9 वाजले म्हणून हे लवकर होणार नाही. हा, हा, ते आता marinate करावं आज लागतं. काहीतरी दुसरंच खाईल. काहीतरी दुसरंच खाईल काही हा डाळ वगैरे थोडीशी वाटीभर. हा. त्यात हळद टाक 1 ना. लिंबू. हा टाकते ना. 1 लिंबू. आता बघा थोडासा मसाला. आपला घरचाच हा, मग. मसाला. हा, रचित? पण मग ते ओढीला पिक्चर घेऊन दिली होती हा, हा. फ्रीजची खाली होती. अच्छा त्याला ना लवकर हे केलं तर ते व्यवस्थित होतं का. हा ब ते मॅग्नेट करावं हा लागतं. ना आता आणलंय दुधी. शाला पप्पाला भजी बनवायची. काय बनवतो मला आज? तुम्हाला जे बनायचं बनवू आता चिकनच काय. बनवायचे तुम्हाला आणि दुसरं काय बनवू? माझा काय दुधी टाकून मला हळद टाकली बस. बस ना. हळद टाकली. लिंबू टाकलं का. लिंबू टाकलं. आता ते हेच नाही ना लसूण अद्रक. दही टाकलं का दही. लसूण अद्रकची पेस्ट नाही ना मी माझी. ती पेस्ट हा काढायची राहिली होती पण. काढलीच नाही आता हे अरे एवढी देवा. एकची आता काय करू चव नाही लागणार. हा ते आपली गावरून असते बरं वाटतं ते. थोडस मी चिकन बनवतो देता का मला हे करून. नाही काहीच नाही. मी काढतो थांब. तुला नाही कळत ती. हा? तुला नाही कळत ते मी काढतो. पिळून टाका.
नाही हो, मला भूक वाटते. आता त्याच्यात मी टाकणार आहे मस्त चिकन मध्ये. पप्पासाठी आणि भाऊसाठी चिकन आहे, पण एवढं टाकणार आहे मी. दुधी, एक बटाटा, एक शिमला मिरची आणि मस्त तुम्हाला दोघायला बनवून देते. बाकी तुला काय बनवतीस? भाजीपाला आहे, भेंडी आहे, सगळं आहे, मेथी आहे, सर्व आहे. नका आणू, मला लय जोर आलाय आज बनवायचं. पण पप्पा ऐकतच नाही, आणलंच आखर चिकन. मी म्हटलं मी काय मग मी वाड्यावर खात होतो ना जाऊन. वाड्या मग मला बसायला पाहिजे. मला आवडतं बसता कधी, मला येणार काय ना. आणि तिथं बनवून दे म्हणत होता. मला बसता येते का खाली सांगा ना. पुढची एवढं पाट आणावं लागून उंच तेव्हा बसता येत मला. काय मसाला पहिलेच काढ. नको आता आहे ना तू, आता वाड्यावर येऊ जोर नको. येते ना हे करायचं तुम्ही ऐक ना. माणसाला. पप्पाला रोजच वाड्यावर काय येऊ नको कामाचं? आता. मी तिकडे भाजी जात. काय असली तर होऊन जाते ना साधी भाजीच. सवय लागली तर खाऊ नाही वाटत ते व्हेज. त्यांना सवय झाली ना, खातच नाहीत मग. एक सवय झाली की नाही खाऊ वाटत नाही. नाही मला लय झोपायला दिली असं वाटलं लागलं झोपून जावं. आले आणि पडले. अगं मी दुपारी आलो ना, मला लय झोप येत होती. मी रोज सवय करून ठेवला. का माहिती हे झालं काय अंगात ना, गेला सगळं ते. हा? हा? वय झालं त्यामुळे मला थकवा आलेला आहे आता. खरं सांग तुला, खरंच मी ना. गेला आणि आमचा ब्लॉग एडिट केला. तर घर आवरलंय आणि ते सगळं. पाणी. तर मी आता सगळ्यात पहिले टाकणार आहे काय आपले बटाटो आणि हे. हा 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 काय रेसिपी टाकणार आहे रेसिपी दाखवते फक्त. तुम्हाला सांगितलं मी. हा राहू दे, तुम्ही दिसतं देते. बटाटो आणि हे फ्राय करून घेणार आणि मग थोडंसं चिकन पण फ्राय करून घेणार. आणि कांदा कांदा घेते ना, पहिले हे फ्राय करून घेते. पहिले हे फ्राय करून घेतलं का ते बाजूला ठेवायचं. हा मग हे बाजूला मग डायरेक्ट याच्यामध्ये टाकून द्यायचं. भाजी फ्राय केली का म्हणजे त्याचा थोडासा कडसर वास हा, नाही येत हा. आणि लवकर शिजतं ना. तर शिजवलं हा. दुधीला किती पाणी टाका आपण तो होणार त्याला ना. पाणी सोडत. हा पहिलं वाफीवरच तेलामध्ये वाफीवर थोडस. आणि तिकडे इतका तुला मला त्रास दिला की मला पुन्हा पुष्ट पुढं बॉल मला मी माती खेळायची होती दोन मला. त्यावर बाहेर वाड्याच्या आहे. मला वाटलं कोणी घेऊन जाईल. पप्पा परत गेले. बरं आम्ही टेम्पोत गेलेलो, स्कूटी पण नाही. पप्पा चालत गेले, आणला आणि तिथून मग मातीच्या रेतीच्या याच्यावर गेला खेळायला. बरं 2-3 पोरं त्याला आळे करू लागले, त्रास देऊ लागले. मला 3दा जायची 3दा आणायची, 3दा जायची 3दा आणायची, परत पळायचा. लय पळाला. वाढर का वाढायचं. वाड्यावर नाही, इकडे ऑफिसला लय पळालाय. वाड्यावर तर गेल्या माती खेळलाय. तिथं काय नाही त्रास झाला त्याने. वाड्यावर तर माती असते काही गरज नाही. कोणती पण काही गरज नाही. हा ना तिकडूनच राहणार त्याच बाजूला. तिकडून चांगलं येते इकडून हा पण आणतात तुम्ही. अरे घरात सगळं जायचं नाशिक, सगळ्याचं नाशिक. खराब झालं. ते टॉप सारखा जाता. आता उलट नाही तर काही समजलं ना. थांब परत बोल. हा बघा थोडंसं फ्राय करून द्यायचं. पण मग आता आपण त्याला काढून देणार. थोडंसं फ्राय झालंय नंतर आपल्या भाजीत शिजवून देणार. हे बघा आता मी टाकणार कांदा टमाटा. मसाले पसारा घालाय. थोडा पसारा झाला. मला अजून कपडे टाकायचे धुवायला. माझे पाणी नव्हतं तर मी टाकलंच नाही आज. मीठ कमी टाक जरा. तुम्ही दोघंच आहे का? हा मग ते लय मला लय मोठं दिसतं. काय नाही मोठं दिसतं. पाणी भरायचे आणि मीठ आहे ना वरून कधी घ्यायचं नाही. हा मी नाही घेतलंय मोठं वरून. नाही आपल्या यांना सांगतो हा ऑरेंजला. ऑडियन्सला हा हा मीठ जास्त घ्यायचं नाही. वरतून नाही खायचं जेवणावर. हा जेवणावर कधीच याच्यातच खायचं. टाकायचं बरोबर. वरून कधीच नाही खायचं. तेल यांना पण मी कमी टाकते आता. काय पप्पाला आणि शल्ला पण मी आता भाजी बनवते तर कमी तेल टाकते. एवढंच वापरते. थोडंसं करायला तो टाकते. हा यो मिक्सर मधून काढलेला. हा रोज हा गॅस कमी कर. जळण ते. हा बरं, नाही मिळालं म्हणजे पानच घेऊन आता तुमच्या भाजीचा. अगं माझं नको विचार करू. तुम्ही सगळ्यांनी खायला पाहिजे ना असं माझं म्हणणं आहे. पण मी डायट वर तुम्ही कशी खाऊ?
अरे हा हे तू मायला चित्र आहे ना. तुम्ही रोज येईल मग तसंच बोलतात मला रोज बोलते बरं अगं मग मला माहित नाही ना ग. रोजच बोलते का असं वाटतं की सगळ्यांनी संग एका पंक्तीमध्ये बसावं जेवायला आणि सगळेजण खावा असा आनंद होतो. तसं नाही तसं नाही मग काय करू आता. आता तसं नाही राहिलं तसं नाही राहिलं आता. मी खात नाही म्हणून तू खात नाही त्याच्यामुळेच झालं मी ते. पंक्तीत बसते ना मग त्यासंगत मी चिटूला खाऊ घालते ना तोपर्यंत पंक्तीत बसून काय बसत नाही का मी माझं नंतर खाते. बरं. पण ते लाईट मला ते ऑन मध्ये करायचंय आपल्याला एअर फ्रायर मध्ये हा तुझं वेगळं आहे नाही का. हा, जसं 2 पीस मी आता तंदुरी तू करणार. ही डाएट वर आहे बरं का आता. 2 काकडी 1 गाजर थोडीशी पत्तागोबी ते कट करायचे आता मला अजून. मी करून देतो तुला. हो तुम्ही म्हणता नुसतं काय देता अगं असं कसं बोलते तू. तुम्ही हात दुखतंय म्हणता अगं हात दुखतो म्हणजे मी दिवसभर थकून येतो गं. हा ना मग त्याच्यामुळेच ना जास्त. मला काय माहिती तुला काय पाहिजे ते. नाही. मी करून दिलं असेल तुला. आता 2 महिन्यापासून माहिती आहे तरी पण कोणतं असं कसं बोलते उलट बोलते का काय तू. 2 महिन्यापासून मी डाएट करते तुम्हाला माहित नाही माहित कसं नाही? मी काय खाते म्हणून मग काय म्हणतो तुझ्या मनाने. हा. 2 महिन्यापासून डाएट करते तुम्ही म्हणता की पण सूर्यप्रकाश घ्यायला पाहिजे होतो. सगळ्यात मेन गोष्ट बस झालं आता बस झालं आता थोडस पाणी टाकते मी इतकी भारी रेसिपी होती ना की आता थोडं पाणी टाकले मस्त थकले बी तरी काही खुशीनच बनवून देते समजलं का हसून खेळूनच मला आता मी तुला खुशीमध्ये बोलत होतो ना. हा जाऊ तुम्ही कशाला बनवून देत तुमच्या हाताला हे झालं तर कशाला उगाच. चला आता मी झाकण ठेवलं मस्त पैकी हा आता आता कमी गॅस कर. कमीच गॅस करणार आहे झाला गॅस संपत आलेले लोकांना गॅस भेटना. मग कमी गॅस कर. हा अर्ध कच्च खावा पण सगळेजण. हा का? मग अर्धा कच्चं काय मग काय आता काय. अच्छा अर्धा कच्चं खायचं हा कमी गॅस कर. काय बरं असं? अगं लाकडं चूल आपल्याला आहे, आपण पहिल्यांदा काय गॅसच होते का नाही, पण आता- कुकर आहे टेन्शन नाही आपल्याला वाचवायचं काम करायचं ग का वाचवायचं काम करायचं. एअर फायरचं कुकर आहे आमच्याकडे आणि किट्टू दादा ए किट्टू दादा किट्टू आता किट्टू मग तो टीव्ही मध्ये बसला. रेसिपी झालं तुम्हाला एकदा दाखवते कशी भाजी झाली ती तुम्हाला भाजी दाखवते थांबा हा, हा. चालतं. तर बघा मस्त आता मस्त रेसिपी झालेली आहे बघा तुमची त्याच्यात टाकले मी 1 बटाटा मस्त पैकी के आपलं दुधी अशी दुधी खाल्ल्या जाईल आणि झाली तर मी आता तोंडात पाय धुतले हाताची येऊन हा पण ऐक ना हा. त्याच्यावर कोथिंबीर कापून हा टाक. हा हा टाकते टाकते कोथिंबीर कापून टाकली ना ती इतकी भारी लागते ना काय टाकते सांगतो. टाकते चला तर मी आता हा ब्लॉग इथे चेंज करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम खरं